नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. महायुती सरकार हे सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू असं एक आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं. त्यामुळे शेतकरी हा महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला. मात्र सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडला आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही कर्जमाफी करू असंही या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून बोललं जातं आहे. आणखीन 5 वर्ष आमची सत्ता आहे, या 5 वर्षामध्ये आम्ही कर्जमाफी करू असं बोललं जातं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. महाराष्ट्रामध्ये दररोज शेतकऱ्यांच्या 3 ते 8 आत्महत्या होत आहेत. त्या केवळ कर्जमाफी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचा डोंगर वाढला आहे आणि हा कर्जाचा डोंगर कमी करण्याचं आश्वासन हे शासनाने दिलं होतं. मात्र या महायुती सरकारने कर्जमाफीवरून पलटी मारली आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी शासनाने करावी अशी शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आणि महायुती सरकार संघर्ष होऊ शकतो असं एकंदरीत वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि दुसरीकडे प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनीही शेतकऱ्यांची कर्जमाफी लावून धरलेली आहे. त्यासाठी त्यांनी आंदोलन घेतलं आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे मात्र सध्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गप्प असल्याचे आपल्याला दिसतं आहे.